हॅलो, श्री स्वामी समर्थ. सो वेलकम बॅक टू माय चॅनल चिवियारी डिझाईन. तर आज आपण सिंपल असं फ्रंट नेकचं डिझाईन पाहणार आहोत. सो त्यासाठी आधी इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे फ्रंट नेकचं. त्याच्यानंतर इथे आपण नॉर्मल निडलने वर्क करणार आहोत. सो त्यासाठी इथे मी नॉर्मल निडल घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी ज्या शेडचा आपला ब्लाऊज आहे त्याच शेडचा आपल्याला इथे थ्रेड घ्यायचा आहे, त्या कलर शेडचा. त्याच्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत, मिरर घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर कटर घेतलेला आहे. सो आता आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करूया. सो इथे आता तुम्हाला दिसत असेल की मी 5 इंच जागा मार्जिनसाठी सोडून दिलेली आहे आणि अर्धा इंच जागा शोल्डरच्या इथे मी मार्जिनसाठी सोडून दिलेली आहे. सो ती जागा सोडून आपल्याला त्याच्या पुढची जी लाईन आहे तिथून आपल्याला इथे आरी वर्क करण्यासाठी घ्यायचं आहे. सो इथे आता मी नॉर्मल निडलने आरी वर्क करते आहे. सो ज्यांना आरी वर्क करता येत नसेल ते सुद्धा आरी वर्क आता करू शकतात, तेही नॉर्मल निडलने. सो इथे आता मी पहिले शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने आपण पूर्ण लाईन आहे ती वर्क करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण घेणार आहोत गोल्डन बीड. सो इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि आता आपण गोल्डन बीडने वर्क करणार आहोत. गोल्डन बीड झाल्यानंतर पुन्हा मी इथे शुगर बीड घेतलेले आहेत वर्क करण्यासाठी.
तर आता इथे आपली बॉर्डर तयार झालेली आहे वर्क करून. सो आता आपण इथे मिरर लावून घेणार आहोत. सो त्यासाठी आता इथे मी मार्किंग करून घेते. सो इथे मी 1-1 सेंटीमीटरचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 1-1 सेंटीमीटरचं मार्किंग करून झाल्यानंतर तिथे आता आपण फॅब्रिक ग्लूने आपले जे मिरर आहेत ते चिटकवणार आहोत. सो हे चिटकवण्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करते आणि इथे मी राऊंड शेप आणि ड्रॉप शेपचे मिरर घेतलेले आहेत. सो जिथे आपण 1-1 सेंटीमीटरने पॉईंट काढून घेतलेले आहे तिथे आधी आपण 2च्या रेंजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घेणार आहोत, चिटकवून घेणार आहोत. सो ड्रॉप शेप बीड चिटकवून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्या मिडलला आपला जो राऊंड शेपचा मिरर आहे तो आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे. तर इथं राऊंड शेपचे मिरर चिटकवून झालेले आहेत आणि त्या राऊंड शेपच्या मिररभोवती आपल्याला 3 mmच्या गोल्डन बीडने वर्क करायचं आहे. तर इथे सिंपल आणि सुंदर असं आपलं वर्क करून तयार झालेलं आहे. सो इथे मी मिररचा वापर केलेला आहे आणि मिररने आणि गोल्डन बीडने सुंदर अशी डिझाईन क्रिएट केलेली आहे. सो तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.